मामी आहे. नमस्कार. ही माझी मम्मी आहे. नमस्कार. आणि ते सासूबाई आहेत. नमस्कार. हां, सासरे. नमस्कार. ती माझी मोठी बहिणी आहे. नमस्कार. ती मावस बहीण आहे. नमस्कार. ती भाची आहे. नमस्कार. ही पण भाचीच आहे. ही ननंद आहे. नमस्कार. हां, मागं पण माझी वहिनी आहे. नमस्कार. ही बहीण आहे. नमस्कार. आणि ही छोटी बहीण आहे. नमस्कार. ही माझी मुलगी हुफ्रेश. नमस्कार. आणि उर्वेश. नमस्कार. आणि ही श्रेया भाची आहे. तो भाचा आहे. आणि ही भाची आहे. आणि ते आमचे मध्यस्थी आहे. नमस्कार. मध्यस्थी आहेत पण आता साईडला ठेवलंय तुम्हाला. आणि ती वहिनी आहे. नमस्कार. चला सगळ्यांची ओळख झाली हो की नाही? हो. मग आता काय उखाणा वगैरे घेणार? हो घेईन ना. कुठला घेणार आहे? मराठीत म्हणतात पिकॉकला मोर. मराठीत असं म्हणतात? हां. बरोबर. काय म्हणतात? मराठीत म्हणतात पिकॉकला मोर, फिरदोष रावांचं नाव घेते तुमच्या सगळ्यांसमोर. काय सांगतात हो. काल रात्री केलंय. काल रात्री हे नाव ठरवलं. अरे उखाणा म्हणजे काय केक आहे का तू? रात्री करून ठेवलाय म्हणताय तू. बरोबर. नमस्कार. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं? बॉम्बे. कुठे? मुंबईत. बॉम्बे सेंटर. तिथेच तुमचं बालपण गेलं? नाही, बॉर्न तिथे झालं. नंतर अंबरनाथला. अंबरनाथला गेले. किती वर्षानंतर अंबरनाथला गेले? जेव्हा मी 4 इयर्स होतो. तुम्ही 4 वर्षाचे असताना 1972ला आम्ही शिफ्ट झालो उल्हासनगरला. उल्हासनगरला. नंतर आम्ही अंबरनाथला. तिकडनं अंबरनाथला गेले. वा वा छान. शाळा कुठली तुमची? गुरु नानक हायस्कूल. कुठे? उल्हासनगर. सगळं बालपण थोडक्यात उल्हासनगर. आणि तुमचं बालपण कुठलं? माझं ठाकुर्ली. ठाकुर्ली. हां, कल्याण आणि डोंबिवलीच्या मध्ये आहे. हां, शाळा तिथं महिला समिती इंग्लिश हायस्कूल. हां, पूर्ण बालपण तिथंच गेलं. मग काय उल्हासनगरला खरेदीला गेला? नाही, ॲक्च्युली आम्ही दोघं पण लिओ क्लबमध्ये होतो. लायन्स क्लबचा जे युथ क्लब आहे लिओ क्लब, हे अंबरनाथून होते. आणि मी मुंबईहून होते कारण मी तिकडे जॉब करायची. तर तिकडं लिओ क्लब जॉईन केलेला. मग तुमची ओळख झाली ती त्या क्लबमध्ये झाली? क्लबमध्ये म्हणजे हे लिओ डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट होते. आणि आम्ही सुरतला चाललेलो. बॉम्बे सेंट्रल स्टेशनला आमची ओळख झाली. कारण वेगळ्या वेगळ्या ह्याच्यातून क्लब्स येत होते. लिओ क्लब ऑफ अंबरनाथ, लिओ क्लब ऑफ वर्षापूर्वीचं सांगताय? 25 इयर्स. हां, 25 इयर्स. 1990 मध्ये साधारण. 91-91 मध्ये तुम्ही एकमेकांना मुंबई सेंट्रल स्टेशनवरती भेटला. नुसती ओळख झाली अशी. तेव्हा फर्स्ट टाइम नुसती माझ्या ग्रुपच्या फ्रेंड्सनी ओळख करून दिलेली यांची. हां, ह्यांच्याशी. आणि सुरतला जाताना ट्रेन लेट झालेली. त्यांनी मला नाव विचारलं की हे न्यू कमर याचं नाव काय म्हणून. बरं, एक मिनिट. ह्यांनाच विचारलं होतं की ट्रेनमध्ये सगळ्यांना विचारत होता? नाही, मी ग्रुप कोऑर्डिनेटर होतो. हा, ग्रुप कोऑर्डिनेटर. तर मी विचारलं, तर माझा मित्र होता शाहिद म्हणून. तर यांनी ओळख करून दिली. विचारलं नाव काय, तर अनिता आंघोळकर. आणि ती ट्रेन सौराष्ट्र एक्सप्रेस कधीच लेट होत नाही. काय अनिता आंघोळकर. त्यांनी आंघोळ करून टाकलं. तर मी आंघोळ करून आली नसेल म्हणून ट्रेन लेट झाली. तर तेव्हा मला राग आलेला की फर्स्ट टाइम ओळख झाली आणि हे काय उगाचच अशी काहीतरी मस्ती करतात म्हणून. बरोबर. राग येणार नाही तर आंघोळकर काय. मग तेव्हापासून यांच्यावर अभिषेक सुरू झाला वाटतं? नाही, मग नंतर आमची अशीच फ्रेंडशिप होती बस. असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव्ह कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं.
तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते? बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.